वेलकम स्टुडंट्स. मार्च 2020 पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जे क्लासरूम प्रोग्राम्स होते शाळा कॉलेजेस किंवा कोचिंग क्लासेसचे ते सगळे डिस्टर्ब झाले. मग त्यावर उपाय म्हणून ऑनलाईन प्रोग्राम डिझाईन केले गेले. मात्र ऑनलाईन प्रोग्राममध्ये कधी कधी इंटरनेटच्या रेंजचा प्रॉब्लेम येतो. कधी कधी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षक म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा आजारी पडू शकतील आणि त्यामुळे जो अभ्यासक्रम आहे तो 100% कव्हर करणं पॉसिबल होणार नाही. या गोष्टीची जाणीव होऊन महाराष्ट्र बोर्डाने प्रत्येक विषयाचा जवळपास 25% सिलेबस रिड्यूस केलेला आहे, डिडक्ट केलेला आहे. मग ह्या 2021-2022 या एज्युकेशनल इयरमध्ये 11वीच्या केमिस्ट्रीच्या कुठल्या चॅप्टर मधले कुठले टॉपिक डिडक्ट करण्यात आलेले आहेत किंवा रिड्यूस करण्यात आलेले आहेत त्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. पहा, पहिला चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आता याच्यामध्ये सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत आणि मॅक्झिमम टॉपिक तुम्ही ऑलरेडी 9th मध्ये बघितलेले आहे आणि जे टॉपिक सोपे होते 9th मध्ये तुम्ही खूप वेळा बघितलेले आहे, जास्त डिटेल मध्ये बघितलेले आहे, असे टॉपिक ओमिट करण्यात आलेले आहेत. बघा, इंट्रोडक्शन, नेचर ऑफ केमिस्ट्री, मॅटर, प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर्स, स्टेट्स ऑफ मॅटर, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन. आता हे जे टॉपिक आहे इथपर्यंत लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन पर्यंत मला असं वाटतं 9th क्लासमध्ये तुम्हाला इज मॅटर अराउंड अस इज प्युअर असा काहीतरी एक टॉपिक होता आणि त्या टॉपिक मध्ये मिक्सचर्सच्या प्रॉपर्टीज, कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज, प्युअर सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन हे सगळे टॉपिक कव्हर झालेले आहेत. म्हणजे ऑलरेडी तुम्ही ह्या टॉपिक बद्दल 9th क्लासमध्ये बघितलेला आहे. जो एक नवीन लॉ होता यावेळेला लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, तो तुम्हाला 9th ला नव्हता, तो 11वीत होता आणि तो ओमिट केलेला आहे. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी पण तुम्ही अगदी लोअर क्लास पासून 9th क्लास पासून पाहत आलेले आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये, है ना. तर असे काही रिपिटेटिव्ह जे टॉपिक होते असे 9 टॉपिक ह्या पहिल्या चॅप्टर मधनं ओमिट केलेले आहेत. सेकंड चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री ह्याच्यामधले जे टॉपिक ओमिट केलेले आहे खऱ्या अर्थाने ते तुमच्यासाठी ओमिट केलेले नाहीच आहे, ते केमिस्ट्रीच्या टीचरसाठी ओमिट केलेले आहे. का असं सांगण्याचं कारण हे आहे की केमिस्ट्रीमध्ये आणि फिजिक्समध्ये हा टॉपिक कॉमन आहे. सिग्निफिकंट फिगर्स, प्रिसिजन, एरर, कॅल्क्युलेशन ऑफ एरर आणि रूल्स फॉर डिसाइडिंग सिग्निफिकंट फिगर्स असे टॉपिक फिजिक्समध्ये पण आहेत आणि केमिस्ट्रीमध्ये पण आहे. आणि फिजिक्समध्ये तो पार्ट इम्पॉर्टंट आहे. केमिस्ट्रीमध्ये कॅल्क्युलेशनचा जो पार्ट इथे प्रिसिजन म्हणा, एरर म्हणा, सिग्निफिकंट फिगर्स म्हणा, तो एवढा इम्पॉर्टंट नाहीये म्हणून तो केमिस्ट्रीमधनं ओमिट केलाय. मात्र फिजिक्समध्ये तुम्ही ते शिकणार आहातच. तर टॉपिक आहे इंट्रोडक्शन, मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर अनालिसिस. किती % एरर झाली, किती प्रिसिजन आहे, अॅक्युरसी किती आहे त्याच्याशी रिलेटेड. सायंटिफिक नोटेशन, एखादा फिगर असेल मॅथमॅटिकल फिगर तर त्याला कसं सायंटिफिकली रिप्रेझेंट करणं. सिग्निफिकंट फिगर्स, रूल्स फॉर डिसाइडिंग सिग्निफिकंट फिगर्स, कॅल्क्युलेशन्स विथ सिग्निफिकंट फिगर्स असे 6 टॉपिक सेकंड चॅप्टर मधनं डिडक्ट करण्यात आलेले आहेत. थर्ड चॅप्टर आहे सम अनालिटिकल टेक्निक्स. सम अनालिटिकल टेक्निक्स स्पेशली हा जो चॅप्टर आहे हा प्रॅक्टिकली बेस्ड चॅप्टर आहे. प्रॅक्टिकल करताना वेगळे वेगळे अनालिसिस, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करत असताना, क्वालिटेटिव्ह अनालिसिस करत असताना आपल्याला एक्सपेरिमेंट करावे लागतात आणि ते एक्सपेरिमेंट करत असताना कुठल्या प्रोसेसेस यूज करायला पाहिजे त्याच्याबद्दल हा चॅप्टर आहे. थेरॉटिकल चॅप्टर आहे आणि फारसा एवढा इम्पॉर्टंट नाहीये. मग त्याच्यामधले फक्त इंट्रोडक्शन आणि क्रोमॅटोग्राफी एवढाच पार्ट डिडक्ट केलेला आहे. मात्र प्रॅक्टिकल साठी हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, सीईटी साठी एवढा इम्पॉर्टंट नाही आणि बऱ्याच वेळा सीईटी मध्ये हा चॅप्टर इन्क्लूड केलेला नसतो. ठीक आहे. इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री आणि सम अनालिटिकल टेक्निक्स हे दोनही चॅप्टर सीईटी मध्ये असत नाहीत. ठीक आहे. फोर्थ चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम आता आधीच्या सिलेबस मध्ये सीईटी
सीईटी मध्ये तो ओमिट केलेला, सीईटी मध्ये नव्हता, पण मागच्या वर्षापासून स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिक सीईटीच्या एक्झाम मध्ये इन्क्लूड केलेला आहे. सीईटी मध्ये जो 20% सिलेबस 11th चा असतो, त्या 20% सिलेबस मध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर टॉपिक आहे आणि त्याच्यातले काही अगदी एलिमेंटरी पार्ट आहे तो ओमिट केलेला आहे. सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे जी डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन, डिस्कव्हरी ऑफ प्रोटॉन, कॅथोड रे वगैरे, आता हे टॉपिक तुमचे लोअर क्लासला झाले होते, काही टॉपिक फिजिक्स मध्ये पण आहे. वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आणि त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स 4.4 अँड 4.5 म्हणजे केमिस्ट्री मधले इम्पॉर्टंट जे आहे क्वांटम नंबर्स, ते सगळे टॉपिक त्यांनी ठेवलेले आहे, रिटेन केलेले आहे. काही थोडेसे टॉपिक इमिट केलेले आहेत, ते आहे 4 टॉपिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधले. पुढचा खूप महत्वाचा चॅप्टर आहे केमिकल बॉन्डिंग, बेसिक टॉपिक आहे आणि सीईटी मध्ये असतोच. तर त्याच्यामधले 10 टॉपिक ओमिट केलेले आहेत. इंट्रोडक्शन, आयोनिक सॉलिड्स अँड लॅटिस एन्थॅल्पी. आता आयोनिक सॉलिड्स आणि लॅटिस एन्थॅल्पी हा या चॅप्टर मधनं ओमिट केलेला टॉपिक आहे. मात्र 12th मध्ये थर्मोडायनामिक्स मध्ये पुन्हा हेच येतात, आयोनिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड, त्यांच्या प्रॉपर्टी, लॅटिस एन्थॅल्पी, लॅटिस एनर्जी, हे सगळं पुन्हा 12th मध्ये आहे. मग 11वीतला कॅन्सल केलंय त्यांनी, पण 12वी मध्ये ते येणार आहे. पुढे कोसल अँड लेविस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक तुम्ही ऑलरेडी 9th मध्ये बघितलेला आहे. फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड, फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन दिले जातात, घेतले जातात, म्हणजे हे डब्ल्यू कोसल आणि जीएन लेविस अप्रोच होता. तर ह्याच्यातला बराचसा पार्ट तुम्ही 9th मध्ये बघितलेला आहे. जो पार्ट बघितलेला नव्हता, जो न्यू पार्ट होता, तो होता फॉर्मल चार्ज. तर फॉर्मल चार्ज त्यांनी ओमिट केलेला आहे आणि थोडंसं विद्यार्थ्यांना डिफिकल्ट पण वाटायचं, कारण लेविस स्ट्रक्चर काढणं त्यांना डिफिकल्ट वाटायचं म्हणून, आणि तो ओमिट झाला, बरं झालं, ठीक आहे. आणि काही न्यूमरिकल्स आणि त्याच्याशी रिलेटेड टॉपिक आहेत, म्हणजे बॉन्ड पॅरामीटर्सशी रिलेटेड, बॉन्ड स्ट्रेंथच्या पॅरामीटर्सशी रिलेटेड टॉपिक आहेत. 5.6.2, 5.6.3, 5.6.4 आणि 5.6.5. तर असे टोटल 10 टॉपिक्स केमिकल बॉन्डिंग ह्या चॅप्टर मधनं रिड्यूस करण्यात आलेले आहेत. 6th चॅप्टर इज रेडॉक्स रिएक्शन्स. रेडॉक्स रिएक्शन्स मध्ये फक्त इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला 10th मध्ये होता. रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय. ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट, प्रिलिमिनरी कन्सेप्ट होत्या. थोडंसं डिटेलमध्ये रेडॉक्स रिएक्शन मध्ये आहे. तर त्याच्यातला ओमिट झालेला पोर्शन इंट्रोडक्शन, जे तुम्ही 10th मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. क्लासिकल आयडियाज ऑफ रेडॉक्स रिएक्शन्स, आयन इलेक्ट्रॉन मेथड, हाफ रिएक्शन मेथड. तर रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करण्याच्या 2 मेथड आहेत. एक आयन इलेक्ट्रॉन मेथड, ही जी कॅन्सल झालेली आहे, आणि दुसरी ऑक्सिडेशन नंबर मेथड. ऑक्सिडेशन नंबर मेथड सोपी आहे आणि तिने पटकन रिएक्शन बॅलन्स होतात. ही थोडीशी डिफिकल्ट होती किंवा वेळ जास्त लागणारी कन्सेप्ट होती, तर ती ओमिट केलेली आहे. अशा 3 कन्सेप्ट रेडॉक्स रिएक्शन मधनं ओमिट केलेल्या आहेत. पुढचा चॅप्टर आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर ह्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही 10th मध्ये तुम्हाला कधी स्कूल ऑफ एलिमेंट्स असेल किंवा पिरियॉडिक प्रॉपर्टीज असतील किंवा पिरियॉडिक टेबल असं काहीतरी चॅप्टरचं नाव होतं. स्टेट बोर्ड मध्ये आणि सीबीएसई मध्ये किंवा आयसीएसई मध्ये फक्त चॅप्टरचं नाव बदललेलं आहे, कन्सेप्ट त्याच होत्या. तर ज्या ओल्ड कन्सेप्ट होत्या मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल वगैरे, तर ते इंट्रोडक्शन मध्ये ते कॅन्सल झालेलं आहे आणि बाकीचे सगळे ट्रेंड्स सगळं जे आहे ते जसंच्या तसं ठेवलंय. फक्त केमिकल प्रॉपर्टीचे ट्रेंड्स कॅन्सल केलेले आहे. तर 2च टॉपिक कॅन्सल केलेले आहे, कारण मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा पिरियॉडिक टेबल ही बेसिक गोष्ट आहे केमिस्ट्री शिकण्यासाठी. जोपर्यंत आपल्याला पिरियॉडिक टेबल व्यवस्थित कळणार नाही तोपर्यंत केमिकल प्रॉपर्टीज पण कळणार नाही, म्हणजे फिजिकल केमिस्ट्री पण कळणार नाही, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री पण व्यवस्थित कळत नाही. तो बेसच आहे, म्हणून त्याच्यातले फक्त 2 टॉपिक ओमिट केलेले आहेत. चॅप्टर नंबर 8 आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड 2. हा इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक आहे, इन्फॉर्मेशन आहे. आपण शिकलो काय, नाही शिकलो काय, वाचून काढलं का आपल्याला ते समजतं, म्हणून त्याच्यातले जवळपास 5 टॉपिक कॅन्सल केलेले आहे. हायड्रोजन, त्याचे अलोट्रॉपिक फॉर्म्स, प्रिपरेशन वगैरे काय असतील ते. बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 अँड 2. फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप, अल्कली मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटलचे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स.
इन्फॉर्मेशन्सच आहे. सोडियम कार्बोनेट, जसं आपण सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेटला वॉशिंग सोडा म्हणतो, कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 आणि हायड्रोजन पेरॉक्साईड, हे 5 टॉपिक एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 मधनं डिडक्ट केलेले आहेत. चॅप्टर नंबर 9 एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 and 15. ऍक्च्युअली 11th आणि 12th मध्ये पूर्ण पिरियोडिक टेबल मधल्या सगळ्या एलिमेंटचा एक इंट्रोडक्टरी स्टडी आहे. त्याच्यामध्ये एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 इथे झाला, 13, 14, 15 इथे झाला, 16, 17, 18 12th मध्ये आहे, डी ब्लॉक F ब्लॉक 12th मध्ये, म्हणजे अख्खा पिरियोडिक टेबल तुमचा 11th आणि 12th मध्ये कव्हर होतो. त्याच्यातलं कॅन्सल काय केलेलं आहे, इंट्रोडक्शन, अलोट्रॉप्स ऑफ कार्बन. अलोट्रॉप्स ऑफ कार्बन तुम्ही लोअर क्लासमध्ये पण बघितलेले आहे, डायमंड, ग्रॅफाइट, कार्बन फुलरन ते प्रकार, ते कॅन्सल केलेले. केमिस्ट्री ऑफ नोटेबल कंपाऊंड्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 and 15. नोटेबल कंपाऊंड्सची केमिस्ट्री कॅन्सल करून फक्त 3 टॉपिक कॅन्सल केलेले चॅप्टर 9 मधले. चॅप्टर नंबर 10 हा खूप महत्वाचा टॉपिक म्हणजे चॅप्टर आहे आणि हा जो चॅप्टर आहे याच्यातल्या कन्सेप्ट आपल्याला 12th मध्ये पण न्यूमेरिकल सोडवताना पण कामी येतात. तर याच्यातल्या असे टॉपिक कॅन्सल केलेले आहेत जे फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये कॉमन आहे. म्हणजे केमिस्ट्री मध्ये हे टॉपिक कॅन्सल झालेले आहेत, पण फिजिक्स मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड नावाचं चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचे आहेतच. इथे फक्त इंट्रोडक्शन आहे, तर इंट्रोडक्शन कॅन्सल केलेलं आहे. लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस, क्रिटिकल कॉन्स्टंट्स, लिक्विड स्टेट मध्ये वेपर प्रेशर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट. तर वेपर प्रेशर 12th मध्ये आपल्याला सोल्युशन नावाच्या चॅप्टर मध्ये आहे, अभ्यास करायचाच आहे. सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी हे तुम्ही डिटेल मध्ये फिजिक्स मध्ये बघता. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन वेपर प्रेशर पुन्हा 12th मध्ये येणार आहे, म्हणून इथे ओमिट केला तरी तुमचं नुकसान काहीच नाहीये, फक्त रिपिटेशन जे आहे टॉपिकचं ते त्यांनी थोडंसं अवॉइड केलेलं आहे. हे टॉपिक कॅन्सल करून ऍप्लिकेशन्स ऑफ सरफेस टेन्शन असे 3 टॉपिक स्टेट्स ऑफ मॅटर ह्या चॅप्टर मधनं ओमिट केलेले आहेत. नेक्स्ट 11th चॅप्टर आहे ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड्स. पुन्हा हा एक इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक असल्यामुळे याच्यामध्ये बरेचसे टॉपिक कॅन्सल करण्यात आलेले आहे. पहिला इंट्रोडक्शन, 11.5 मधला ऍडसॉर्प्शन आयसोथर्म, होमोजिनियस कॅटॅलिसिस, हेटेरोजिनियस कॅटॅलिसिस, इनहिबिटर्स, adsorption theory of heterogeneous catalysis, preparation of colloids, नंतर purification of colloidal solutions, electrical properties, electroosmosis, electrophoresis, coagulation, methods of coagulation. तर हे 10 टॉपिक ह्या चॅप्टर मधनं कॅन्सल करण्यात आलेले आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम खूप महत्वाचा टॉपिक आहे, कारण ह्याच चॅप्टरवर आधारित 12th मध्ये आयोनिक इक्विलिब्रिया आणि केमिकल कायनेटिक्स 2 चॅप्टर डिपेंडंट आहे, म्हणून ह्याच्यातनं फक्त एकच टॉपिक कॅन्सल केलेला आहे, ऍप्लिकेशन्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. 2 पण नाही, इंट्रोडक्शन पण कॅन्सल केलेलं नाहीये, फक्त एकच टॉपिक कॅन्सल केलाय, ऍप्लिकेशन्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. या वर्षी जरी नसेल 11th मध्ये तरी 12th मध्ये त्या ऍप्लिकेशनचं काम पडतं. 3 ओळीमध्ये 3 टॉपिक मध्ये अगदी छोटे छोटे 3 वाक्य आहे, त्याच्यामध्ये हे ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. पुढचं आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ऍक्टिव्हिटी. तसं पाहिलं तर न्यूक्लिअर केमिस्ट्री हा फिजिकल केमिस्ट्रीचा चॅप्टर असल्यामुळे ह्याच्यातल्या बऱ्याचशा टर्म्स तुम्हाला फिजिक्स मध्ये पण कॉमन आहेत. तर क्लासिफिकेशन ऑफ न्यूक्लियाइड्स म्हणजे आयसोबार्स, आयसोटोन्स, आयसोटोप्स, आयसोस्टर्स असे काही न्यूक्लियाइडचे प्रकार होते, ते कॅन्सल केलेले. आयसोटोप, आयसोबार तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. न्यूक्लिअर पोटेन्शियल, न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी अँड मास डिफेक्ट. तर हे 3 टॉपिक न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ ऍक्टिव्हिटी मधनं कॅन्सल केलेले आहेत. क्वेश्चन चॅप्टर नंबर आहे 14 बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नावच सांगते बेसिक प्रिन्सिपल्स, खूप महत्वाचा टॉपिक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. जर हा चॅप्टर आपण शिकलो नाहीत तर आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री अजिबात जमत नाही. म्हणून मिनिमम फक्त 2च टॉपिक ह्याच्यातनं कॅन्सल केलेले आहेत. एक इंट्रोडक्टरी पार्ट, आणि इंट्रोडक्टरी पार्ट मधला बराचसा भाग तुम्ही 10th मध्ये पाहिलेला असतो.
म्हणजे कार्बन काय असेल, त्याची कॅटॅनेशन प्रॉपर्टी असतील किंवा व्हॅलन्सी वगैरे असेल तसं. नंतर थेरॉटिकल बेसिस ऑफ ऑर्गॅनिक रिएक्टंट्स. तर फक्त 2 टॉपिक बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधनं कॅन्सल केलेले आहेत. आणि पुढचा चॅप्टर नंबर 15 हायड्रोकार्बन्स. ऍक्च्युली जुन्या सिलेबस मध्ये अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स आणि बेन्झीन अरोमॅटिक कंपाऊंड असे 4 चॅप्टर होते. त्या 4 चॅप्टरचं कॉम्बिनेशन करून एकच चॅप्टर आपल्याला दिलेला आहे हायड्रोकार्बन्स. तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल प्रिपरेशन्स ऑफ अल्केन, फ्री रेडिकल मेकॅनिझम ऑफ हॅलोजनेशन ऑफ अल्केन, कंबशन, पायरोलिसिस, रिफॉर्मिंग, इंडस्ट्रियल सोर्सेस ऑफ अल्किन्स अँड स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन असे 6 टॉपिक डिडक्ट करण्यात आलेले आहे. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, लास्ट चॅप्टर ऑफ 11th स्टँडर्ड. तर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, डे टू डे लाईफ मध्ये जे केमिकल्स आपल्याला युजफुल आहेत त्याच्याशी रिलेटेड काही मेडिसिन्स आहेत, अँटीबायोटिक, अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक, डिटर्जंट्स, सोप्स वगैरे, तर त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यातलं इंट्रोडक्शन, ट्रॅडिशनल नॉलेज ऑफ मेडिसिन आणि टेबल 16.2 ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स ऑफ सम मेडिसिनल प्लांट्स. जसं आपण म्हणतो तुलसी, आमला असे काही मेडिसिनल प्लांट्स आहेत, तर त्याच्यातले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत अशी एक लिस्ट आहे. तर तो एक टेबल ह्याच्यातनं कॅन्सल केलेला आहे. असे 3 टॉपिक केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ चॅप्टर मधनं कॅन्सल केलेले आहेत.